फॉरेन्सिकची टीम पोहोचली आहे। खरातच्या कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू आहे। काल एसआयटी कडून खरातचं कार्यालय सील करण्यात आलंय आणि पीडित महिलांना घेऊन फॉरेन्सिकची टीम खरातच्या कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे। हेच ते नाशिकमधलं ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स खरातचं कार्यालय आणि तिथे एसआयटीची टीम आज देखील तपास करते। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकर यांच्याकडे। चंदन, आज कशा पद्धतीने तपास सुरू आहे? अगदी काही सेकंदांपूर्वीच एसआयटी आणि त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच आणि एकूणच सगळ्या टीम्स ज्या या ठिकाणी आल्या होत्या त्या या ठिकाणून आता बाहेर पडलेल्या आहेत। मात्र आज पुन्हा एकदा अशा पद्धतीचं सील जे आहे ते या कार्यालयाला लावण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो काल पण देखील तपास झाल्यानंतर अशाच पद्धतीचं सील जे आहे ते कार्यालयाला लावण्यात आलं होतं। आपण माझ्या मागे जर इथे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे सील जे आहे ते दररोज कार्यालयाला लावलं जाते, तपासाच्या वेळी त्या उघडलं जाते आणि पुन्हा एकदा सील लावलं जाते। त्याच्यामुळे आज देखील फॉरेन्सिकची टीम असेल, एसआयटीचं पथक असेल, क्राईम ब्रांच असेल यांच्या वतीनं या ठिकाणी तपास केला गेला। आजचा दिवस महत्त्वाचा तपासाचा याच्यासाठी होता कारण काही फिर्यादी देखील या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे नेमकं इथे काय घडतं, कशा पद्धतीनं घडतं, काही एव्हिडन्स मिळत आहेत का याचा देखील शोध जो आहे तो या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान घेतला जातोय। मात्र आता एक गोष्ट स्पष्ट आहे की या संपूर्ण भोंदूबाबाचा हा जो संपूर्ण भोंदूगिरीचा डोलारा होता तो ज्याच्यावर अवलंबून होता आणि आधारित होता ते म्हणजे नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातलं हे ओकसचं कार्यालय। कारण याच ठिकाणी बाहेर लँड डेव्हलपर बिल्डरचं नाव लावून आतमध्ये हा भोंदूबाबा लोकांना भविष्य सांगण्याच्या निमित्तानं त्यांची लुबाडणूक फसवणूक करत होता आणि हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे सातत्यानं एसआयटी वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहूच। एसआयटीची टीम नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं खरातच्या कार्यालयामध्ये तपास करते त्याची